नमस्कार, मी ॲडव्होकेट सौ वैशाली अतुल कोराटे बोलते. आज तुम्हाला मी 8 उतारा म्हणजे काय याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील, कायदेशीर माहिती आवडत असेल तर मला कॉमेंटमध्ये मेसेज करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. 8 उतारा म्हणजे काय आपण आज बघूयात. आपण सातबारा उतारा हा शब्द सगळेच जण ऐकत असतो, पण 8 उतारा काय असतो, तो कशासाठी वापरतात तुम्हाला हे माहिती नसतं. तर तो मालकीचा पुरावा आहे. आणि आपण मालकीचा पुरावा आहे का हे आपण आज बघणार आहोत. तर 8 उतारा म्हणजे नक्की काय. गावातील संपूर्ण जमिनीची संक्षिप्त नोंद त्यामध्ये येत असते. 8 उताऱ्यामध्ये गावामध्ये कोणत्या व्यक्तीकडे किती जमीन आहे, सर्वे नंबर काय आहे किंवा गट नंबर काय आहे हे त्याच्यामध्ये माहिती त्याच्यात असते. त्याच्यानुसार हे माहिती होत असतं. 8 उतारामध्ये त्याची नोंद असते म्हणून माहीत होत असतं आपल्याला गट नंबर आणि सर्वे नंबर. सोप्या भाषेत सांगायचं झाले तर एखाद्या व्यक्तीच्या नावावर गावात एकूण किती जमीन आहे याचा सारांश म्हणजे 8 उतारा आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की 8 उतारा कशाला म्हणतात. सातबारा आणि 8 उतारा यामधील फरक काय आहे आपण ते पाहूयात. तर 7 उतारा म्हणजे एका विशिष्ट जमिनीची माहिती. सातबारा उतारा म्हणजे एका विशिष्ट जमिनीची माहिती. तर 8 उतारा म्हणजे संपूर्ण गावातील जमिनीचा सारांश. दुसरं आहे पीक, क्षेत्र आणि नाव बघितलं जातं सातबारामध्ये. आणि 8 उतारामध्ये एकूण क्षेत्रफळ बघितलं जातं. सातबारा उतारामध्ये सविस्तर नोंद होते, तर 8 उतारामध्ये संक्षिप्त नोंद होत असते. हा फरक आहे दोघांमध्ये, सातबारा उतारा आणि 8 उतारामध्ये. व्यवहारात दोन्ही उतारे हे महत्त्वाचे आहे. सातबारा पण महत्त्वाचा आहे आणि 8 उतारा देखील महत्त्वाचा आहे. 8 उतारा कोणत्या कायद्याखाली येतो ते बघूया आपण. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्याखाली येतो. कलम 148 नुसार महसूल नोंदी अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी असते. कलम 149 नुसार फेरफार नोंदी लिहिल्या जातात. कलम 150 नुसार महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार असतात आणि 154 नुसार महसूल नोंदीचा पुराव्याचा उपयोग असतो. 8 उतारा हा महसूल नोंदीचा भाग आहे. 8 उतारा हा मालकीचा पुरावा आहे का आपण ते बघूया आता. तर नाही, 8 उतारा हा मालकीचा पुरावा नाही. 8 उतारा ही महसुलीची नोंद आहे. ती मालकीचा अंतिम पुरावा नाही, पण ती पूरक म्हणजे सपोर्टिंग पुरावा म्हणून वापरली जाते. 8 उतार्यात काय माहिती असते, तर कोणती माहिती म्हणजे थोडक्यात कोणती माहिती असते आपण ते बघूयात. जमीनधारकांचे त्यात नाव असते, एकूण क्षेत्रफळ असतं, गट असतं किंवा सर्वे नंबर असतो, महसूल तपशील असतो, तसंच गावाचे नाव असते, तहसील तसेच जिल्ह्याचे नाव असते. म्हणजे हे सगळे त्यात लिहिलेलं असतं. बँकेसाठी किंवा कर्जासाठी आणि शासकीय कामामध्ये त्याचा उपयोग होत असतो. 8 उतार्यात चूक असल्यास आपण काय करावे, तर आपण तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा. संबंधित कागदपत्रे त्यात सादर करावे. फेरफार दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करावी. गरज असल्यास अपील देखील करावी. महसूल अधिकारी मालकी ठरवत नाहीत, ते फक्त नोंदी दुरुस्त करतात. हे लक्षात ठेवा. 8 उतारा म्हणजे जमिनीचा सारांश आहे, मालकीचा अंतिम पुरावा नाही. आपल्याला थोडक्यात ही माहिती मी सांगितलेली आहे, तरी पण आपण कायदेशीर वकिलांकडनं सल्ला घ्या. आपल्याला 8 उतारा ही माहिती कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये लिहून सांगा. धन्यवाद.